विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. कॅप राउंड 3 बेटरमेंट झालेली नाहीये. मनासारखं कॉलेज नाही मिळालं. ओके, मग मला ड्रॉप घ्यायचंय. हां, नेक्स्ट इयर मी चांगले मार्क मिळवून दाखवेन. असे शेकडो मुलं ज्यांच्याशी मी काल फोनवर बोललेलो आहे. पण सगळ्यांचं एकच म्हणणं होतं, की पालक मात्र तयार नाही आहेत. ओके. त्यांचं म्हणणं होतं, की आमच्या पालकांशी बोला. मग काही ठराविक पालकांशी मी बोललो सुद्धा. पालकांचं म्हणणं काही चुकीचं नाही. मला काही पालक काय म्हणले, "सर यावर्षी आम्ही तो म्हणेल तो क्लास त्याला जॉइन करून दिला होता." ओके. ऑनलाईन त्याला पाहिजे होतं, ते सुद्धा आम्ही सबस्क्रिप्शन घेऊन दिलं होतं. मग आम्ही कुठे कमी पडलो? मग एवढं सगळं देऊन त्याला यावर्षी चांगले मार्क नाहीत मिळाले. मग आम्हाला थोडंसं भीती वाटते, की नेक्स्ट इयर सुद्धा म्हणूया आपण, तो काय करेल? पुन्हा तेच सगळं, पुन्हा लाखो रुपये फी भरायची. पुन्हा आणखीन तो म्हणेल हे करेल, ते करेल आणि काही पालक म्हणले मला, की दिवसभर सर आम्ही घरातच नसतो. आई-वडील दोघेही जॉबला बाहेर असतात. मग करेल का हा? का पुन्हा 1 वर्ष वाया जाईल? त्यापेक्षा आम्ही डोनेशन भरायची तयारी ठेवलेली आहे. पण डोनेशन भरताना मुलांना वाईट वाटतंय. चला डिस्कशन तर झालंय. मी दोन्ही पॉइंट मी तुम्हाला एक्सप्लेन केलेत. नंतर मी माझं मत तुम्हाला सांगणार आहे. माझं मत वैयक्तिक. पहिली गोष्ट म्हणजे जेवढ्या मुलांशी बोललो त्यातला पहिला पॉइंट घेतो मी, की सर मला रिपीट करायचं आहे. पॉइंट काय लिहिलंय फळ्यावर बघा, नीट. नीटची तो तयारी करत होता मुलगा. आता त्याला एम-एच-टी, सी-ई-टीकडे शिफ्ट व्हायचंय. पी-सी-एमची एक्झाम देऊन इंजिनिअरिंग करायचंय. 2 वर्ष तो नीटची तयारी करत होता. दोन्ही ग्रुप होते. मग ऑब्व्हियसली नीटचं काय झालंय तुम्हाला माहिती आहे. 613, 615, 600 प्लस 600 पेक्षा जास्त मार्क मिळवून देखील गव्हर्नमेंट कॉलेजला मिळत नाहीये. सेमी गव्हर्नमेंट ज्याला म्हणतात किंवा सेमी प्रायव्हेट म्हणा, कमी फी वाले कॉलेज त्यांची फी पण कमीत कमी 10-15 लाखाकडे आहे. मग 4 वर्ष सलग एवढी फी भरणं जमणार आहे का? नाही. मग ही मुलं आता इकडे शिफ्ट होत आहेत. मग चूक काय झाली का यांची? नाही. त्यांना आता रिअलाईज झालंय, की नीट अवघड आहे. पुन्हा 2-2, 3-3 वर्ष करण्यापेक्षा पी करून चांगलं पर्सेंटाइल मिळवून चांगली ब्रांच मिळवायची. मग या मुलांना पालकांचं म्हणणं आहे, की "अरे, तू नीटच परत रिपीट कर." पण ते नको आहे. मग अशा वेळेस ना डिस्कशन व्हायला पाहिजे. मी प्रत्येक वेळेस या व्हिडिओत हेच सांगणार आहे, की मिळून सगळ्यांनी योग्य निर्णय घेतला पाहिजे. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं लास्ट व्हिडिओत मी जे बोललोय ते परत सांगतो. इथं जर रिपीटर स्टुडंट असेल, तर एखाद्या स्पेलिंग बघा, प्रोनान्सिएशन मी मेंटॉर असं करणार आहे. गरज आहे. कोणीतरी लक्ष ठेवायला पाहिजे. पाहिजेच. ठीक आहे, दोघेही जॉब करत असतील आई-वडील, तर घरी संध्याकाळी आल्यानंतर एक एनालिसिस व्हायला पाहिजे, की आज काय झालं दिवसभरात. एक आनंदी, तणावमुक्त वातावरणात अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, ड्रॉप घेतला तर. बरं, हा एक प्रकार झाला होता नीटमुळं. दुसरा फेव्हरेट, सगळ्यांचा फेव्हरेट काय सांगा? जे-डबल-ई. लाखो रुपये खर्च केलेत मुलांनी जे-ई-साठी. पुण्यात गेलेत, ग्रामीण भागातून पुण्यात गेलेत, मोठे-मोठे ट्युटोरियल्स जॉइन केलेत. 3-4 लाख फी भरलेली आहे. रिझल्ट नाही लागला, नाही लागला. पण या जे-ई-मुळं सी पण रिझल्ट नाही लागला. तो तणाव सी पण संपवून गेलाय. मग या मुलांनी रिपीट केलं पाहिजे माझं म्हणणं आहे. कधी? जर अरे मी बोलतोय त्यांच्याशी 10 पर्सेंटाइल पासून 60 पर्सेंटाइल पर्यंत त्यांचा स्कोर आहे पर्सेंटाइल आणि 10वी चे मार्क त्यांचे 90 प्लस आहेत. मी त्यांना सरळ सांगतो रिपीट करा. पालकांना पण मला तेच सांगायचंय. एक चान्स द्या मुलांना. एक चान्स दिला पाहिजे. पण पहिल्या वेळेस आपण सगळे चुकलोय. पालक म्हणून आपण चुकलोय, विद्यार्थी म्हणून ते चुकलेत. पण त्यामुळं कायमच ते आयुष्यभर एक खंत राहू नये, की मला करायचं होतं रिपीट. नाही करून दिलं घरातल्यांनी. ही मुलं फार वेगळी आहेत बरं का. पण सांगू का? रिपीट केल्यानंतर मिळून प्रयत्न करायचा मी अगोदरच सांगितलंय. मग तिसरी गोष्ट जी आहे, आता काही मुलं माझ्या समोरच बसलेत. ओके. जेव्हा मी त्यांच्याशी बोलतोय, नवीन मुलं आहेत माझ्याकडे आलेली, तर तेव्हा त्यांनी सांगितलेली चूक ही आहे. काय सांगा? मित्रांची संगत चुकली. बरोबर आहे, मित्र चुकीचे होते. ते अभ्यासू नव्हते. त्यामुळे मी पण नाही अभ्यास केला. एन्जॉय केलं, चुकलं. वयच आहे भरकटण्याचं. पण आता सांगू का? चुकीची जाणीव झाली ना, बास आपली मुलं आपल्याला मिळालेत. मी पालकांशी बोलतोय लक्षात घ्या. मग त्यांना ड्रॉप घ्यायचा आहे ना, तर सपोर्ट केला पाहिजे. पण त्याला 95 पर्सेंटाइल आहेत, पण मला ड्रीम कॉलेज मिळालं नाही. अरे 98 आहेत, पण मला सी मिळालं नाहीत. या मुलाने नका रिपीट करू. नको, तुम्हाला 98 ला चांगलं कॉलेज मिळणार आहे. सी टॅग मिळवून काही उपयोग नाहीये लक्षात घ्या. नाही, हे लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगतोय महत्त्वाचं. बघा, मी नाव न घेता नाव कुणाचं मी कधीही घेत नाही लक्षात घ्या. एक स्टुडंट आहे. त्यांचा मला कॉल आला. सरदार पटेल, अंधेरी ते कॉलेज मिळालेलं आहे. सातारा जिल्ह्यातील स्टुडंट आहे. मग सरदार पटेल पण प्रॉब्लेम काय? हॉस्टेल.
राहण्याचा खर्च प्रचंड आहे. मग मी बोलता-बोलता त्यांना बोलून गेलो, की वालचंद पटकन त्यांच्या तोंडातून आलं, "तो ग्रामीण भाग आहे. पुणे-मुंबईत आम्हाला कॉलेजेस हवंय." मी तुम्हाला सांगू का, ह्या मुलांना, अशा मुलांना, "अरे वालचंद ग्रामीण भागात कॉलेज आहे." जे माझे स्टुडंट तिथं आहेत ना, 25-25 लाखाचे पॅकेजेस त्यांना ह्यावेळेस मिळालेत रिसेशनमध्ये. YouTubeवर सर्च करा, Googleला सर्च करा. यावर्षी IIT बॉम्बे किंवा IIT मुंबई म्हणा, IIT पवई म्हणा, ओके. तिथली 10 ते 15 मुलं अशी आहेत, की ज्यांना 4 लाखाचं पॅकेज मिळालंय. IITमध्ये 4 लाखाची पॅकेज घेणारी मुलं आहेत. ओके. मग त्या मुलाने IITला दोष द्यायचा का? नाही. शहरी भाग आहे म्हणून पॅकेज मिळालं नाही. असं आहे का? तसलं काहीच नाहीये. ती मुलं कुठेतरी कमी पडलेत. मग मला काय म्हणायचंय, तुमची क्षमता असेल ना, तर कुठलंही कॉलेज चांगलं आहे. एवढे चांगले मार्क पडून रिपीट करायचं नाही. तिथं मी पालकांची बाजू घेईन. ओके. बरं सगळ्यात आणखीन महत्त्वाचं, की रिपीट करताना बाळांनो, प्लीज, प्लीज परत ही चूक नका करू. तुमचा एक फोकस ठेवा. एका गोष्टीवर फोकस ठेवा. मी नेहमी सांगत आलोय, रिपीट करायचं असेल तर माझ्याशी कन्सल्ट करा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतोय. अगदी बोलून-बोलून दुखतं म्हणजे काय म्हणूया त्रास होतोय. कंटिन्युअसली फोनवर बोलतोय मी. पण मी आहे तुम्हाला मदत करायला. कारण तो तणाव मी अनुभवलाय तो. 12वीत कमी मार्क पडल्यावर जो तणाव आहे तो बघितलाय मी. पण त्यातून लवकर बाहेर पडला ना तर इंजिनिअरिंगची लाईफ चांगलीच सुरुवात होईल. मग जर तुमच्या मुलांना ड्रॉप घ्यायचा असेल तर त्याच्याशी चांगलं हेल्दी डिस्कशन करा. फेकसू नका, ओरडू नका. हां, चुकलेत ती मुलं, चुकलीत. पण त्याची चुका ते मान्य करत असतील ना, आनंद त्याशिवाय दुसरा कुठला नाहीये, हे लक्षात घ्या. बरं, आता मी तुम्हाला सांगतो क्लिअरली बरं का, की ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत, ऑफलाईन प्लॅटफॉर्म कुठेही नाहीयेत ड्रॉप घेतलेल्या मुलांसाठी. सगळ्यात महत्त्वाचं मला आणखीन एक ऑब्झर्व्ह केलंय, ते मी तुम्हाला सांगतो, की इथं मुलं चुकलेत. मी अशी वेगळी नावं ऐकलेत बरं का. इरोडो असं एक नाव ऐकलंय. आणखीन कुठलं ना तुम्हाला सांगू का भयंकर नाव आहेत काही-काही पुस्तकांची बरं का. मॅथ्सला, फिजिक्सला, केमिस्ट्रीला एच.सी. वर्मा तर कॉमनली तुम्ही ऐकलंय सगळ्यांनी बरं का. मी आणखीन एक सांगतो बरं का. फार वेगळी नावं आहेत. मला तर आठवतच नाहीत बरं का. मी जस्ट एक्झाम्पल देतो. माझा एक स्टुडंट खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 16, 15, 16 वर्षापूर्वीची. त्या काळात त्याला 10वी ला 96% मार्क पडले. ओके. बेस्ट स्टुडंट. चांगली तयारी सुरू झाली माझ्याकडे 11th स्टँडर्ड एम-एच-टी सी-ई-टी. मग त्याचे काका आले आणि ते म्हणले, "नाही सर आय-आय-टी." मुंबईतून आले होते ना, त्यांना नॉलेज जास्त होतं. आय-आय-टीचं प्रिपरेशन करायचंय. मी म्हटलं, "काही हरकत नाही." साताऱ्यात एक क्लास त्यांनी जॉइन करून टाकला आय-आय-टीसाठी. 2 वर्षानंतर तो मुलगा मला भेटायला आला. त्याला आय-आय-टी थ्रू नाही, सी थ्रूच त्याचं ॲडमिशन झालं आणि सी त्याचा स्कोर होता 200 पैकी आय थिंक 60-70 स्कोर होता म्हणजे खूप कमी. त्यावेळेस पर्सेंटाइल प्रकार नव्हता. या पर्सेंटाइल या स्कोरवर त्याला एक लोअर लेव्हलचं कॉलेज मिळालं होतं. तो मला भेटायला आला होता. तो मला म्हटला, "सर माझी जुनी पुस्तकं आहेत 11-12ची तुम्ही घेणार का 50% न विकत?" मी म्हटलं, "घेतो." चला ठीक आहे. मला अजून आठवतोय, छोटा हाती गाडी असते ना, छोटा हाती टाटाची. त्या गाडीचा मला कॉलनीत आवाज आला. मी म्हटलं, "ही कुठली गाडी आहे?" तर त्या गाडीतून त्यानं 4-5 पोती भरून पुस्तकं आणली होती. एवढी 2 वर्ष त्यानं ती पुस्तकं विकत घेतली होती. मी तुम्हाला सांगू का, फक्त आणि फक्त ब्रह्मास्त्र वापरा. बास. दुसरं कुठलं पुस्तक वापरायची गरज नाहीये तुम्हाला. दिनेश सर, फिजिक्स ज्ञान मुकेश नायक सर आणि सोविन सर. हे तिन्ही चॅनल तुम्ही फॉलो करतायच मला माहीत आहे. त्यात काही वाद नाहीये. पण सरांनी जे पुस्तक लॉन्च केलंय ना, ते आम्ही सगळ्यांनी वापरलेलं आहे. किमतीकडे बघू नका. पालक तुमची किंमत कितीही पैसे द्यायला तयार होतील. वेगवेगळ्या पब्लिशिंगचे बुक्स आहेत. पण ना पी-वाय-क्यूसाठी बेस्ट पुस्तक ते आहे. जे पाहिजे तेच एम-सी-क्यूज दिलेत. भरमसाठ बुक्सची गरज नाहीये. त्याचे ते पोथी बघून मला टेन्शन आलं. विकत घेऊन करू काय असं मला टेन्शन आलं होतं. पण आता बोललोय, घेतलं मी. आज देखील तुम्ही आला मला भेटायला तर ऑफिसमध्ये ती पुस्तकं आहेत तशी ते लावून ठेवलेत शेल्फमध्ये. मी कधी उघडून बघितलेली नाहीत. बघणार पण नाहीये. गरज पण नाहीये लक्षात घ्या. मग मुद्दा काय इथं चुकू नका तयारी करताना आणि मार्गदर्शनला मी आहे. ड्रॉपर्स टू टॉपर ही आपली बॅच पण आहे. आहे बॅच, बेस्ट बॅच आहे. मला तुम्हाला सांगावंच लागेल ते. पण हे नंतर मी शेवटच्या 1 मिनिटात बोललोय. मी त्यासाठी डेडिकेटेड एक व्हिडिओ तयार करतो बरं का. म्हणजे त्यात मी क्रॅश कोर्सच प्रमोट करतो. जी माहिती आहे तुम्हाला देतो. ठीक आहे. मग आता घरात एकदा डिस्कशन होऊ दे. मिळून निर्णय घ्या. सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया. यश मिळतंय. माझ्याकडे रिपीट करणारी मुलं सी-ओ-ई-पीत आहेत, पी-आय-सी-टीत आहेत, व्ही-आय-टीमध्ये आहेत, वालचंदमध्ये आहेत. ज्या टॉप कॉलेजमध्ये नाव घ्या तिथं माझ्याकडची मुलं आहेत, ज्यांनी रिपीट करून चांगले मार्क मिळवलेत. पुण्यात, मुंबईतले कॉलेजमध्ये आहेतच ती मुलं. 3 पर्सेंटाइलवर 97 पर्सेंटाइलवर गेलेली मुलं आहेत. 10-12 पर्सेंटाइलवर 97 कडे गेलेली मुलं आहेत. ठीक आहे. मग
कम्युनिकेट करा मला. ऑल द बेस्ट.